नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2026 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान संदर्भातील सर्वात महत्त्वाचे आणि ताजे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये 23वा हप्ता 24वा हप्ता कधी मिळणार, KYC, आधार बँक लिंकिंग, जमीन पडताळणी, लाभार्थी स्टेटस आणि महत्त्वाच्या सरकारी सूचना याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ओके, तसेच आता जो हा व्हिडिओ आहे तो या अपडेटबद्दलच आहे, म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या अपडेट नवीन आलेले आहेत त्याबद्दलच आहे. ओके, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आनंदाची बातमी म्हणता येईल. 20 जून 2026 रोजी केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 23वा हप्ता होता तो देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केलेला आहे. आणि या हप्त्यात पात्र शेतकऱ्याला 2000 थेट बँक खात्यात मिळाले होते. ओके, ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नसेल त्यांनी आपल्या अर्जाची जी स्थिती आहे आणि कागदपत्रे जी आहे ती परत एकदा तपासून घ्यावी. त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या बरोबर करून घ्याव्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 23वा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकरी किंबहुना बरेच शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र मंडळींनो, 13 जुलै 2026 पर्यंत केंद्र सरकारने 24वा हप्ता जमा करण्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखा किंवा मेसेजेसवर विश्वास तुम्ही जास्त काही ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पुढील हप्ता वितरित केला जाईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन केलेले आहे की जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमचा पुढील हप्ता हा अडकू शकतो. त्यामुळे ज्यांनी अजून KYC केलेली नाही आहे त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. तसेच आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर फक्त KYC पुरेसे नाही आहे. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे तसेच जमिनीची पडताळणी म्हणजेच की लँड व्हेरिफिकेशन पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी असल्यास तर शेतकरी मंडळींनो तुमचा जो 2000चा हप्ता आहे तो थांबू शकतो. ओके, आता लाभार्थी स्टेटसबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती, पेमेंट स्टेटस किंवा लाभार्थी यादी तपासायची असेल तर PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही माहिती जी आहे ती तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. ओके, तसेच आता सरकारने शेतकऱ्यांना सूचनासुद्धा दिली आहे की नाव, आधार क्रमांक, बँक खाते, IFSC, जमीन नोंदी किंवा NPCI मॅपिंगमध्ये त्रुटी किंवा चुका असल्यास पुढील 2000चा हप्तासुद्धा थांबू शकतो. त्यामुळे ही जी माहिती आहे ती आवश्यक तुम्ही दुरुस्ती करून घ्या, जर म्हणजे काही चूक असेल तरच. ओके, आणि DBTबद्दल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओके, म्हणजेच की आता ज्या खात्यात ओके पूर्वीचे हप्ते आलेले आहेत तेच आधारशी लिंक असलेले सक्रिय बँक खाते वापरावे तुम्ही. ओके, एवढंच सांगेल. ज्या खात्यावर तुम्हाला यापूर्वी जे सगळे हप्ते मिळाले होते ते आधारशी लिंक असलेले सक्रिय बँक खाते तेच असणे आवश्यक आहे. जर खाते बंद झाले असेल, निष्क्रिय झाले असेल किंवा आधारशी जोडलेले नसेल तर तुमचा हप्ता हा अडकू शकतो मंडळींनो. ओके, तर शेतकरी बांधवांनो, 13 जुलै 2026 पर्यंत PM किसान सन्मान निधी योजना संदर्भातील ह्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. तुमच्या मते 24वा हप्ता कधी जमा होईल, तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा तुम्ही. ओके, आणि तुम्हाला 23वा हप्ता मिळाला आहे का? ओके, काही त्रुटी असतील तुमच्या फॉर्ममध्ये, काही प्रश्न असतील तुम्हाला तुमचे मनातले ते तुम्ही लिहू शकता कमेंटमध्ये. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. आणि अशाच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या शेतकरी योजना, कृषीविषयक ताज्या बातम्या आणि सरकारी अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझं बडी नावाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. ओके, धन्यवाद.